मराठा आरक्षण को लेकर मनोज जरांगे ने एक बार फिर से आंदोलन का बिगुल फूंका है। 29 अगस्त को वे मुंबई की ओर कूच करने वाले हैं। इसी की तैयारी के दौरान आज नांदेड़ में उनकी तबीयत अचानक बिगड़ गई। मराठा आरक्षण के लिए अपनी लड़ाई जारी रखते हुए मनोज जरांगे ने 29 अगस्त को मुंबई की ओर कूच करने का ऐलान किया है। इसी की तैयारी के लिए वे पिछले कुछ दिनों से महाराष्ट्र का दौरा कर रहे हैं। आज 15 अगस्त को वे नांदेड़ पहुंचे, जहां उन्होंने मराठा समुदाय के साथ बैठक की। लेकिन कार्यकर्ताओं के साथ मुलाकात के दौरान मनोज जरांगे की तबीयत अचानक बिगड़ गई। उन्हें चक्कर आए और वे वहीं जमीन पर गिर पड़े। तुरंत उनका इलाज करने के बाद डॉक्टरों ने बताया कि उनका ब्लड प्रेशर लो हो गया था, जिसके कारण उन्हें चक्कर आए। इलाज के बाद अब उनकी हालत स्थिर है। स्वस्थ होने के बाद मनोज जरांगे पत्रकारों के सामने आए और उन्होंने एक बार फिर से अपना इरादा दोहराया। चाहे मेरी तबीयत कितनी भी बिगड़े या मुझे कुछ भी हो जाए, मैं मराठा बच्चों के लिए इस बार ओबीसी कोटे से ही ऐसा आरक्षण लेकर रहूंगा जो टिक सके। ऐसी जानकारी मनोज जरांगे ने एमसीएन हिंदी न्यूज़ को दी। उन्होंने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की भी इस समय कड़ी आलोचना की। आता मुंबईला धडक द्यायची आहे, तब्येत अशी आहे, कसं होईल? नाही ते विचार जर केला असता तर आत्ताच झोपून राहिलो असतो. मी साक्षीदार आहेत मोगा सुद्धा. मी सगळ्यांना चालती बोलती बैठक सुरू होती, सगळे आम्ही एकमेकांशी बोलत होतो. मी आणि बैठक संपून चाललो होतो, तर मी खाली बसा पोरांना पुढे आल्यावर म्हणत होतो, कारण लय गरज झाली म्हणून. तेवढ्यातच अचानक घाम येऊन थोडं फिरल्यासारखं झालं. मी जागेवर खाली बसावं लागलं मला, कारण मला शरीराचं दिसतं. त्यामुळे मी इतकं शरीर, तुमचा प्रश्न आहे की थकलंय तरी तुम्ही जाणार आहेत, की बघा माझ्या शरीराला किंमत नाही. मी मेलो तरी चालेल, पण माझ्या समाजाला खूप किंमत आहे. लेकरा बाळांचे लय हाल आहेत, शिक्षण इतके महाग झालेत, नोकऱ्या भेटत नाहीत, आईबापा रात्रंदिवस कष्ट करतात. आमचे लेकरं बाळ सुखात राहिले पाहिजेत ना. हे स्वप्न घेऊन मी मुंबईकडे निघालो. ज्या दिवशी मी हे असं स्वप्न घेऊन निघतोय, त्यांच्या पोराबाळांचं, मराठा नाही घरी राहू शकत ना. त्यालाच घरी राहिल्याच्या नंतर त्यालाच असं वाटेल की आपली काय जिंदगी कामाची. इतका सातत्यानं उपोषण करून मनोज जरांगे पाटील जर मुंबईकडं धावून निघाले, तर आपण घरात बसतोय म्हणजे आपल्याच लेकरा बाळासाठी झटायसाठी तो माणूस याचा लाखो घरात एकही मराठ्याला करमणार नाही. असं जातवान तर नाही घरी राहू शकत, असं जातवान नाही घरी राहू शकत मराठा. नाही, मी त्याचा कधी विचार नाही करत. मी आंदोलन करताना असल्या गोष्टीचा कधी विचार करत नाही की माझ्याकडे कोण येईन कोण जाईल. मी माझ्यावर मला आत्मविश्वास आहे, माझ्या समाजावर मला आत्मविश्वास आहे. आम्ही आमच्या ताकदीवर ती यश मिळवतो. असं ठरवून जर कोणी आंदोलनं केले ना, ते कधी यशस्वी होत नाही. मी कधी ठरवून करत नाही. मंत्री येते ना, चर्चा करत नाही, यायचं ती जायचं जाय. पण 29ला मराठी घरी राहणार नाही, ते खात्रीने सांगतो. पहिल्यापेक्षा 5 पट मराठी जास्त निघणार. येताना मात्र आरक्षण टिकणारं घेऊन येणार आणि ओबीसीतच घेणार. कोणाचा बापाडवा येऊ दे, कसली जागीरदाराच्या अवलंबी असू दे, मराठ्यांपुढं त्याचा निभाव मी टिकून देणार नाही. सरकारला सगळं माहिती आहे, जाणून बुजून मराठा समाजाला द्यायचं नाही त्यांना. मराठा समाजाचं किती वाटोळं होईल आणि मराठा समाज कसं संपल याचा विडा देवेंद्र फडणवीसांनी उचललेला आहे. त्यामुळं पण मी बी खमकी आहे. मी काय एवढा कच्चा किंवा कच्च्या तालमीतला नाही. मी बी पक्का आहे. त्यामुळे मी आणि माझा समाज आम्ही 29 ऑगस्टला मुंबईला जाणार आहे. बघू सरकार किती दम आहे त्याच्यात, हे बघायचं. मी मात्र शेवटच्या श्वासापर्यंत लढणार आहे. पण मराठ्यांना मात्र आरक्षण ओबीसीतून मिळून देणार आहे आणि 29 ऑगस्टलाच मिळून देणार आहे. त्यामुळे मराठा मायबापाला माझं आव्हान आहे. मी इतकं माझं दुखत असताना, इतकं मी आजारी, इतकं वेदना असताना मी जर रात्रंदिवस करतो, तर तुम्ही धडधाकट आहेत. तुमच्या लेकरा बाळासाठी मी इतकं झटतोय. तुम्ही सुद्धा तुमच्या लेकरा बाळासाठी, समाजासाठी ताकदीनं झटा आणि सगळेजण मुंबईला या, एवढीच विनंती करतो. कारण मी जर हटत नाहीये तुमचे लेकरं पोरं बाळं मोठं करण्यासाठी, तर तुम्ही का हटायचं? त्यामुळं ना पेटून उठा. आपल्याला जाणून बुजून टार्गेट केले गेले. आपल्याला आरक्षण द्यायचं नाही. त्यांना वाटतं आपले पोरं पोरी मोठे नाही झाले पाहिजे आणि माझं स्वप्न आहे त्यांना मोठं करायचं. म्हणून 29 ऑगस्टला राज्यातला, या महाराष्ट्रातला एकही घरातला माणूस घरी राहता कामा नये, ही विनंती. ही शेवटची लढाई आहे. नांदेड जिल्ह्यातला सुद्धा एकाही मराठ्यांनी, जातवान असेल, मराठ्यांनी घरी थांबू नये, ही विनंती. कारण आपल्याला लढाई जिंकून देऊन चंद्रसूर्य आहे तोपर्यंत लेकराला उडणार नाही एवढं आरक्षण द्यायचं.